तर तुम्हाला आता तलवारीचं काय करायचं, फाळ करायचा, आणि त्या भाल्याचं तुम्हाला आता काय करायचं, कोयता करायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण पेरणी केल्यानंतर आपला पीक आला, आपलं ऊस आलं, तर आपण कोयत्याला पटापट पटापट तुडू तुडू पेंड्या बांधतो. म्हणजे आता शेतीच्या कामासाठी. तसं बायबलचं वचन, आता देवाचं वचन तुम्हाला पण त्या प्रकारचं बनवण्याचा प्रयत्न करत आहे, मला बनवण्याचा प्रयत्न. पवित्र आत्म्याचं कार्य आहे. कुणाचं कार्य आहे? पवित्र आत्म्याचं. म्हणा पवित्र आत्म्याचं. जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येत नाही, पवित्र आत्म्याचं काम तुमच्यामध्ये दिसत नाही, तर तुम्ही त्या तलवारीलाच घेऊन फिरत असणार आणि तुमच्या हात रक्ताने मापलेले असणार. तुम्ही ह्याला बिझनेसच्या द्वारे खुपसू शकता, त्याला बिझनेसच्या द्वारे खुपसू शकता. बिझनेसचं बोलतोय मी. बिझनेस जे येशू म्हणत आहे तिथं रक्ताना म्हणजे ते नाही, तुमच्या बिझनेसच्या द्वारे सुद्धा तुम्ही लोकांना मारत आहात. म्हणा मारत आहात. कोणता बिझनेस करताय तुम्ही? 2 नंबरचे. दारू विकणं, गोवा विकणं, गुटखा विकणं, गांजा विकणं, हालेलुया, हे 2 नंबरचे बिझनेस. मी तुम्हाला का सांगत आहे, म्हणजे ह्याचा अर्थ तुमचे हात रक्तानं मारलेले आहेत आणि तुम्ही कितीही वर्ष चर्चला येऊन बसलो तर देव तुमची प्रार्थना ऐकणार नाही. देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेसाठी कानं बंद केलेले आहेत. जेव्हा एखादा आपल्याला टॉर्चर होतो तर आपण कानं बंद करतो, कारण ह्याला मला ऐकायचंच नाही.